समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसराच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्न शेमी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या नाही देत मराठ्याला, याचा अर्थ हे होतोय. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमचे मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज आणि उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडीत नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय, गरीबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कुणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो. आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठं कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधड इथं मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय. मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो. त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहीत पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहीत पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली लिहा. काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार नाही. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवल्यावर अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली लिहा. मला गरीब मराठ्यांचं घराणं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी हे त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाहीत, पुन्हा गैरसमज समाजात पसरीत आण. म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथं खेड्यापाड्यानी. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या लेकराला न्याय मागायला यायला लागलो, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली, जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठं कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारावा. आम्हाला नाही. मी येणार आहे. मी 29 ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे. फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा
सगळ्या राज्याला, फडणवीस साहेबांना, पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय. अशा 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तुम्ही 26च्या आत द्या. पुन्हा एकदा सांगतोय, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, दुसऱ्या विषयात आलो पुन्हा, तुमची मागणी आहे म्हणे मराठा आणि कुणबी एक हेच व्यासपीठ येते, इथंच बसलेली होती. आणि कायदा तसा पारित करता येत नाही, तसं देता येत नाही. कायदा पारित करायला आधार लागतो. पटलं मराठ्याला. पुन्हा पुन्हा मुंबईकरांना, महाराष्ट्राला सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, पटलं आम्हाला. जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा, मग ते टिकन कसं. आता सांगतो, त्यांनी समिती गठीत केली, जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीने आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार, याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे, म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे, आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणचा आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे, आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाई तरी देत नाहीत. म्हणून मराठा आणि कुणबी एक जे आर काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे, मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामधंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामधंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा. वारकरी संप्रदाय सगळा असन, सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला, तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो. तुम्हाला लय त्रास झाला. काय काही नाही, कमेंट नाहीत का? मी मोकळा नाही झालो. आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची नीट उभा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता म्हणून एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडं जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं. म्हणून बोलू शकलो नाहीत. आत्ता मोकळे होतो लवकरच. आणि तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याचे टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते, काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती. तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटीत सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो,
जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या, आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार आहे. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकत आहेत त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी ॲम्ब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स पाहिजेत, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजेत. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला नाही, एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्याबरोबर आणखीन 4 आव्हानं केलेले. मास्तर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो ना, तुम्ही वापस या म्हणतो. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहन घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या, तुम्ही वापस या. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो. आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतं. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय, आपला कपडे फाडायला बसलाय तो त्याचे स्वतःचे, ते गोंधून आणायला बसलाय. मग फोटो त्याच्या अंगावर टी शर्ट घालीन, फोटोचे आपल्याला वाटत हे आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. ते सरकारने पाठवलेली टोळी असू शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. नाही तर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकर. ते उद्योग बघ म्हणायचं तिकडे, ते कोणी देव. आपण त्याच्यात घुसायचं नाही. माझ्या संघ येणाऱ्या बांधवांनी एकाने सुद्धा जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काही घेणं आहे का? आरक्षण पाहिजे, दगड मारले तरी आरक्षण पाहिजे, शांततेत आरक्षण पाहिजे. तुम्हाला आरक्षण देतो ना, तुम्हाला काय करायचं? न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं. मला समाजाचं नुकसान नाही करायचं, समाजाचं पोराचं वाटलं नाही करायचं. वाटलं झालं का आरक्षणाला घेऊन काय करतो? तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना, महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक महत्वाचा शब्द सांगतो, तेवढाच फक्त मराठ्याने ध्यानात घेतला, मराठी जिंकले. तुम्ही फक्त उठान मुंबईकडे निघा, पुरा देश बंद पाडला म्हणून समजा. ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही, नुसतं चालायला लागायचं आणि मांडी घालून बसायचं. देश बंद पाडला, देश, महाराष्ट्राने देश बंद पाडला. एवढी ताकद मराठ्याच्या, दगड हाणायची गरज नाही. फक्त आजच पासून आता काम बंद, आता नुसती मुंबईची तयारी. आपला पुढचा मुद्दा, प्रत्येक माणसानं मोर्चातल्या मुंबईतल्या प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक बनायचं. प्रत्येकानं म्हणायचं नाही मी मोर्चात आलतो, स्वयंसेवक काय करतात आणि तू काय करतो. मग प्रत्येक जण स्वयंसेवक हे ध्यानात ठेवा. कुणाला अडचण आली, दुखायला लागलं, उचलून रस्ता द्यायचा, त्याला ॲम्ब्युलन्स पर्यंत न्यायचं. कुणाला जेवायला नसलं तर आपली भाकर द्यायची. कुणी जेव घालीन आपल्याला नाही घालीन आशेवर जगायचं नाही. तयारीने चला. उपाशी राहिले तर राहायचं, मग ती तयारी ठेवा. मग नाही मिळाली निघाला गावाकडं, खायलाच नाही बा, रोग आला का 2-4 दिवसांत तुला काय होईल? निर्भीड बना. कडवट बनल्याशिवाय समाज मोठा होत नाही. रोज मग लेकरं अधिकारी बनायला लागले तर रोज. काल 2 पोरी MBBS झाल्या होत्या. बापाच्या अंगावर कपडा सुद्धा नीट शर्ट नव्हता, माहितीये का? पाठीमागची बाजू सगळे दोऱ्याने सुईने शिवलेली होती पुरी. किती आनंद असतो त्याच्या घरात. MBBS मध्ये लहान विषय समजा 1 कोटी रुपये खर्च लागतो शिकायला. 1 कोटी. त्या पुरीचा नंबर लागला, ते म्हणला आमच्या 10 पेठेत दलिंद्रीच फिटली. हे भानावर आहे फक्त. त्याच्यामुळे विचार करू नका. चिखलचे खुर्चीत नाही मिळाली, मला फोनच नाही केला, माझ्याकडे बघितलंच नाही, मला जय शिवराज म्हणले नाही, मला हातवर करायला पाहिजे होता राव, हात सुद्धा वर नाही केला. मग खवटे मोडे हातवर करू कवर हातवर करतो. कशावर मी रुसू नका. रुसायचे दिवस नाहीत आता. समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहेत. मानपानाचे नाहीत आता.
चिखल मिळाला चिखलात बस, रेंद्यात बस, पावसात बस, मुसळधार पावसात बस. मी मुसळधार पावसात बसणार आहे तिथे. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. तुम्ही कसलीच आशा करू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा. कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडन म्हणून. तिथले दलित मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथाडे कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी आदिवासी, तिथले जैन मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. इंदे बारा ते परप्रांतीय म्हणते इंदे बारा अंदो हा करून गे म्हणलं कचाकच खाऊ घालिंगे म्हणले त्यांना. म्हणलं घालो तर घालो मग त्याला काय. आम्हाला फोनही देत म्हणलं कचाकच खाऊ घालिंगे. म्हणलं मग आम्ही खाईंगे त्याला काय होऊन दे म्हणलं किती कमी. सगळा समाज जुटून एका बाजूला आला. कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकरं मुंबईत यायला लागलेत, शेतकऱ्याचे पोर आहेत, एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू, गरीबाचे लेकरं मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना. पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, पोटभर देईल. पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस आहेत नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भेव वाटतं, आपल्या पावसाचं कपडे काढी दे. त्यामुळे आपलं तयारीने चला. चूल पेटली की सुरू. लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या येतात, ट्रक आहेत, टेम्पो येतं, पिकअप येतं, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पुशी सुरू. मराठा समाजाने समजून घ्या. ग्राउंडवरच असं काही नाही. जिथं गाडी आहे तिथं झोपायचं आणि तिथंच उतरून खाली बस जायचं. झालं आंदोलन सुरू. पाऊस आला की लगेच गाडीत, पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळेजण चला. आपण तिथं महाराज मंडळींचे कीर्तन ठेवले. कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती. मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवत होतो आम्ही. जाधव महाराज खरं आहे की नाही. बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाजवळ. कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. एकाने बी एक चाराने मागितला नाही आम्हाला, एकाने सुद्धा चाराने सुद्धा. आता नुसते फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे. ते म्हणले आलोच. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार. ते म्हणले आम्ही मागितलंच कवा, आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असतात. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजतात. नसतं आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडंग सुरू होते. तेच ऐकत आहेत. कमीत कमी लाखो तरुण पोराला, बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हती, मी इमानदारीचा मेसेज दिला मॅनेज न होण्याचा.